ट्रम्प तात्या ठाक्या हाणण्यात एक नंबर. खोटं बोल पण रिटून बोल. कुणाकडनं शिकावं तर ती ट्रम्प तात्याकडनं. तात्यानं विदेश दौऱ्यात झालझाल गप्पा हाणल्या आणि हसू करून घेतलं. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तनातनी जोरात आहे. भारतानं पाकिस्तानच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या. ऑपरेशन सिंदूर भारतानं जोरदार राबवलं आणि घाबरलेल्या पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओला फोन केला. आपल्या मोदी साहेबांनी बी हेच सांगितलं. ऐका. पाकिस्तान दुनिया भर में तनाव कम करने के लिए गुहार लगा रहा था और बुरी तरह पीटने के बाद इसी मजबूरी में 10 मई की दोपहर को पाकिस्तानी सेना ने हमारे डीजीएमओ को संपर्क किया. पण डोनाल्ड ट्रम्प तात्यानं मधी नाक खुपसलं आणि म्हणालं मीच दोघांमध्ये शस्त्रसंधी घडवली. हाय का आता येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू. मग काय तात्याला सगळ्यांनीच फैलावर घेतला. तात्या गपगार बसलं, हसू झालं आणि मारली पलटी. ट्रम्प तात्या आता पलटू तात्या झाल्यात. बघा तात्यानं कशी हाणली पलटी. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile, and Pakistan was very happy with that, and India was very happy with that. खोटं बोलून पलटी मारण्याचा तात्याचा इतिहासच राहिलाय. म्हणून आता तात्याला पलटू तात्या म्हणतात. बघा तात्यानं कवा कवा खोटं बोललंय आणि कवा कवा पलटी मारली. तात्यानं दावा केला युक्रेनला $500 बिलियन कर्ज दिलंय. पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त $124 बिलियन कर्ज दिलंय. तात्याचं दुसरं खोटं ऐकायचं आहे का तर ऐका. तात्या म्हणतात मला इतिहासातली सगळ्यात जास्त मतं पडली आणि निवडून आलो. पण तात्या ती जॉर्ज बुश नाना आठवत्यात का? त्यांना 2005 मध्ये 92% मतं पडली होती. तुमच्यापेक्षा लई जास्त. आता खोटं नंबर 3 ऐका. तात्या एकदा म्हणालं जानेवारी महिन्यात मी 6 नागरिकांना हमासच्या कैदेतनं म्हणजे तावडीतनं सोडवलं आणि बायडन अण्णानं एकाला बी सोडवलं नाही. पण खरं सांगायचं तर 2023 मध्ये हमासनं 105 नागरिकांना सोडून दिलं होतं. तेव्हा तात्या बसला असत्याला न दिला. तात्याचा खोटं बोलण्याचा कारनामा ऐकला. आता पलटी मारण्याचा कारनामा ऐका. ज्याला अमेरिकेनं दहशतवादी ठरवलं होतं त्याच्या सोबत सिरियात तात्यानं हात मिळवणी केली. हाय का आता. तर दुसरी पलटी ऐकायची आहे का तर ऐका. जे अमेरिका रशियाच्या विरोधात युक्रेनला मदत करत होती त्या झेलेन्स्की सोबतच नळावरच्या भांडणासारखा तात्या कचाकचा भांडला. तात्या तुम्ही अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष आहेत. भूमिका मांडा, थेट मांडा, अचूक मांडा, खरी मांडा. पण खोटं बोलून पलटी मारून कशाला पंचायत करून घेता. रिपोर्ट साम टीव्ही.